हालेलुया. परमेश्वर जर आमच्याकडनं काम करून घेतो तर पहिला आम्हाला नम्र व्हायला शिकवतो, मग आम्हाला दुसऱ्या टाइम उंच करतोय. जोपर्यंत आम्ही नम्र होत नाही तोपर्यंत देव आम्हाला उंच करत, जोपर्यंत आम्ही दीन होत नाही तोपर्यंत आम्ही श्रेष्ठ बनत नाही. हालेलुया, हालेलुया. अनेक चर्च मध्ये जर बघायला गेला, जरा अभिषेक आला की आम्ही जो आत्मिक सेवक असतो त्याच्या विरुद्ध कुरकुर करायला लागतो, त्याच्या विरुद्ध आम्ही बोलायला लागतो, त्याच्या गोष्टी आम्हाला नापसंत व्हायला लागतात, त्याचं बोलणं आम्हाला कडवाट व्हायला लागतं. त्यानं फोन नाही जर उचलला, त्याला भेटायला आम्हाला नाही जर म्हटला तर आमच्यामध्ये तर्क आणि वितर्क विचार यायला लागतात, आणि ही आमच्यातली आधीता सपोर्ट टाकते. तर हालेलुया म्हणा. आणि ह्यामुळे काय होतं, सैतानाला त्यांच्या जीवनात एक स्थान मिळतं आणि ते आपल्या अहंकारानं दूर व्हायला लागतात. आपल्या गर्वानं ते परमेश्वराच्या सेवकापासूनही दूर जातात आणि परमेश्वरापासूनही दूर जातात, आणि त्यांना समजत नाही. काहींच्या जीवनात दान असतं पण देवाचा आत्मा नसतो, वरदान असतं पण अभिषेक नसतो. हालेलुया. आज तुम्हाला सांगतो, जर मी बघा एक उदाहरण देतो. हा फोन बघा ह्यांच्याकडे मी दिला, हा बघा हिने घ्या, जरा घ्या फोन. ह्यांच्याकडे मी फोन दिला, ही माझी गिफ्ट आहे ना. काय आहे? गिफ्ट. आता मी देताना होतो, आता देऊन झाल्यावर मी निघून गेलो. आता माझं काय राहिलं यांच्यापाशी? ते गिफ्ट यांच्यापाशी राहिलं. तसंच परमेश्वराचा आत्मा आहे. तर हालेलुया म्हणाल काय? तुम्हाला वरदान देतो, पर पवित्र आत्म्यामध्ये चालला नाही, पवित्र आत्म्याला संतुष्ट केला नाही, देवाला संतुष्ट केला नाही, प्रसन्न केला नाही, आपल्याच मनाला अजून अनुसरत आहे, तर ते गिफ्ट तुमच्यात राहतं, कर देवाचा आत्मा तुम्हाला राहत नाही. आज कित्येक लोक संदेश देतात, नाही देवाचा आत्मा, पाप करा देवाचा आत्मा राहतोय. बायबल सांगतं देवाच्या आत्म्यानं शौल्याला सोडलं नाही, तो जुना करार होता म्हणतात. हालेलुया. मग यहूदा इस्करियोत संगती पण देवाचा आत्मा होताच की, तरी फास लावून घेतलाच की यहूदा इस्करियोत. हालेलुया म्हणाल काय जरा? आमच्यामध्ये देवाची उपस्थिती कमी व्हायला लागते. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू काय म्हणतो, तुम्ही जर एका लहानातील लहान सेवकाला स्वीकाराल तर देव, तुम्ही प्रभूला येशूला स्वीकारल्यासारखं आहे. प्रभू येशूला स्वीकारणारा व्यक्ती ते त्याला स्वीकारणार. त्या सेवकाला म्हणलेलं, तुझं वचन